पालम येथील वाडी खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सभासत्व नियमबाह्य पद्धतीने रद्द केल्याचा आरोप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक गणेशराव रोकडे यांनी केलाय। 13 मे 2026 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी सभासदत्व रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर रोकडे यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील दाखल करून सभासदत्व कायम ठेवण्याची मागणी केली। पत्रकार परिषदेत बोलताना रोकडे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपासून दूर ठेवण्याच्या हेतूने विरोधकांनी दबाव आणून ही कारवाई घडवून आणल्याचा आरोप केलाय। तसंच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करता चुकीच्या पद्धतीने सभासदत्व रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। या कारवाई विरोधात न्यायालयात कायदेशीर लढा देणार असून न्याय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचा निर्धार गणेशराव रोकडे यांनी व्यक्त केलाय। काय नाव घ्यायची काय गरज आहे, तुम्हाला सगळ्या जगालाच माहिती आहे ना। ही वेळ कशाहून आली, इकडे आहे का शिंदे, ही वेळ कशाहून आली, कोण केले हे सगळं तुम्हाला माहिती आहे। जनतेला सगळं माहिती झाले ना। जनतेनं तर हे सईद भाईचं ते आमदारचं इलेक्शन झाल्यानंतर म्हणलं असतं, म्हणू लागले लोक। आता त्यावेळेस जर अशी लढाई झाली असती तर दादाचा विजय झाला असता। हे दादानं सईद भाई करता आमदार करता केले, बँकेच्या इलेक्शन करता लीड दिली, 20 मतं दिलेत, ते स्वतः करता याच्या दुप्पट केलं असतं ना। मी आलं का लक्षात तुमच्या? त्या पद्धतीची लढाई आहे। मैदानामध्ये येऊ दिला असं बरं झालं। आता मी मैदानामध्ये नव्हतो ना, मला आता मैदानात आलो, आता हायकोर्टात अपील करणार आहे। मी म्हणणार आहे आता एकदा लढाई होऊ द्या। ते लढीचा डाव होता, ते लढीचा डाव होता, आता इथून पुढे होऊ द्या। बघू, आमने सामने मैदान, घोडा मैदान आमने सामने हो द्या। या पद्धतीनं आता इथून पुढं काय होईल ना। अपील केल्यानंतर दादा दुसरी निवडणूक आता आम्ही आता करणार आहे, मी सांगणार आहे कोर्टाला माझ्या अन्याय झाला, मी आता पात्र आहे, निवडणूक लढण्याच्या पात्र आहे। मी अपात्र होतो तेव्हा तुम्ही बिनविरोध घोषित केलं, आता पात्र आहे, हो द्या लढाई आता आमने सामने। कोर्टाला सांगणार आहे मी, मग बघू दूध का दूध पाणी का पाणी। आमने सामने लढाई आहे। आमने सामने लढाईमध्ये आतापर्यंत 77 पासून आमने सामने लढाया केल्यात। त्याच्यासुद्धा फॅमिलीला 5 वेळेस त्यांच्या फॅमिलीबरोबर झालेली माझी लढाई, 5वी वेळेस माझा विजय झालेला आहे। आता इथून पुढं होऊ द्या, खरी लढाई खेळायची असली तर आमने सामने होऊ द्या। आता बघू, जिल्हा परिषदला तसंच झालं। कठीण परिस्थितीमध्ये एवढा संघर्ष असताना सुद्धा एवढे लोक विरोध, कोण विरोध करीत होते तुम्हाला माहीत आहे। एवढा विरोध करत असताना सुद्धा मी लढाई जिंकली। जिल्हा परिषदला दादा आम्ही सोबत होतो, आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिले। हो ना, अटीतटीचा सामना होता। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हभप गजानन महाराज कराळे यांचं हरिकीर्तन भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झालं। या कीर्तनासाठी असंख्य भाविकांनी उपस्थित राहून गुरुचरणी नतमस्तक होत आध्यात्मिक संदेशाचा लाभ घेतला। कीर्तनात हभप गजानन महाराज कराळे यांनी गुरुपौर्णिमेचं महत्त्व विशद करत गुरुचा आदर, श्रद्धा आणि जीवनातील गुरुचं स्थान यावर सखोल मार्गदर्शन केलं। गुरु म्हणजे ज्ञानाचा झरा, गुरु म्हणजे जीवनाला नवी दिशा, गुरु म्हणजे अंधारातील प्रकाश आणि यशाची पहिली पायरी असा प्रेरणादायी संदेश त्यांनी कीर्तनातून दिला। भक्तिमय वातावरण, नामस्मरण आणि आध्यात्मिक विचारांनी भारावलेल्या या सोहळ्यामुळे गुरुपौर्णिमा उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी झाली। यवतमाळ जिल्ह्यातील मुळावा इथं रखुमाबाई शंकर सरकुंडे या आदिवासी महिलेचा कुऱ्हाडीनं हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी आरोपी गजानन डांगे यांना पोलिसांनी हत्येसाठी वापरलेल्या कुऱ्हाडीसह ताब्यात घेतले। उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोफाळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश शेंबळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे। फॉरेन्सिक लॅब उमरखेडच्या पथकानं घटनास्थळी पाहणी करून तपास केलाय। मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोफाळी पोलीस करत आहेत।
देगलूर महावितरण कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी आणि अनागोंदी कारभारामुळेच ग्रामीण भागात एक दिवस एक आठवडा दिवसा तर एक आठवडा संध्याकाळी उशिरा लोड शेडिंग 5 तास अंधारात चाचपडत राहावं लागतंय। तर कधी लोड शेडिंग नसताना पण त्यात सतत 4 ते 5 वेळा लपंडावचा खेळ सुरू असतो। ग्रामीण भागातील वीज लोड शेडिंग कमी करून वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करा या मागणीसाठी देगलूर तालुक्यातील बल्लूर, कारेगाव, कुशावाडी आणि परिसरातील शेकडो शेतकऱ्यांसह देगलूर महावितरण कार्यालयावर हल्लाबोल आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी उपजिल्हाधिकारी अनुपजी पाटील आणि महावितरणाचे अधिकारी कार्यकारी अभियंता यांनी यामध्ये तात्काळ तोडगा काढू असा आंदोलकांना शब्द दिल्यामुळे 2 तास चाललेलं हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। महावितरण प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देत असताना दिलेले शब्द पाळत नसल्यास ग्रामीण भागातील महिला, शेतकरी, शेतमजूर, तरुण आणि शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन यापेक्षाही आक्रमक आंदोलन केलं जाईल असा इशारा शेतकरी नेते कैलास येसगे यांनी दिलाय। उमरगा तालुक्यातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थानच्या पायथ्याशी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित पारंपरिक घोड्यांचा गोल रिंगण सोहळा हजारो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला। औराद शहा येथून सद्गुरू उज्ज्वलानंद महाराजांच्या पादुकांसह निघालेल्या पालखीसह कर्नाटकातील एकंबा, नवचंदवाडी आणि माळगीवाडी येथील 4ही पालख्या अचलबेट इथं दाखल झाल्यानंतर परिसर ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं दुमदुमून गेला। टाळ मृदुंग हरिनामाच्या गजरात पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यात एका घोड्यावर चौपदार तर दुसऱ्या घोड्यावर सद्गुरू उज्ज्वलानंद महाराजांच्या पादुका विराजमान करण्यात आल्या। यापूर्वी वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकऱ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक पाऊल खेळाला भाविकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली। या सोहळ्याला हबप महेश महाराज माकणी, हबप ज्ञानेश्वर महाराज कानेगाव यांच्यासह आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई गायकवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून आलेले मंत्री आता उद्योजकांच्या बाजूने उभे राहत आहेत। शेतकऱ्यांशी झालेली ही बेईमानी सहन केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। तसंच शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहाराचा उल्लेख करत धर्मेंद्र प्रधान यांना घरी जावं लागले हे गुलाबराव पाटील यांनी लक्षात ठेवावं असं वक्तव्यही रवींद्र चव्हाण यांनी केलंय। मंत्री गुलाबराव पाटील शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून आले आणि आता उद्योजकांचे झालेत। ही बेईमानी शेतकरी सहन करणार नाहीत। शिक्षण क्षेत्रातील बेईमानी केल्याप्रकरणी नुकतंच धर्मेंद्र प्रधान यांना घरी जावं लागलंय हे गुलाबराव पाटलांनी लक्षात ठेवावं। महाड येथील ऐतिहासिक गांधारपाळे बुद्धलेणी परिसरात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तसंच भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेचा शुभारंभ उत्साहात झाला। बौद्ध संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आणि सम्राट अशोकांनी उभारलेल्या बुद्ध लेण्यांचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम आयोजित करण्यात आला। राज्याचे माजी पर्यटन सचिव संजय सोनावणे गुरुजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं उद्घाटन झाले। संतोष जाधव गुरुजी यांच्या हस्ते उद्घाटन तर नवनी साळवी यांनी सूत्रसंचलन केलं। महाड तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। महाड नगर परिषद शाळा क्रमांक 5 आणि 6 परिसराची दयनीय अवस्था समोर आली आहे। शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना चिखल आणि खराब रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेक वेळा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फैज हुरजुक यांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रारी करूनही शिक्षक आणि नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केलाय। चिखलात पाय घसरून विद्यार्थ्यांना दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जाते। पालकांनी प्रशासनानं तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली।